पडल्यात म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना द्यावाच लागणार आहे, तर सरकारच्या बापाला द्यावा लागणार आहे. किती विरोध करू द्या कोणी, कारण कोणाला कायद्याच्या संविधानाच्या पुढे जाता येणार नाही. गॅजेट जर सरकारी दस्तऐवज आहे, मराठ्यांना द्यावा लागणार आहे. अरे शेतावरच्या गरीब ओबीसीला सुद्धा हे कळतंय. काय होणार आहे उगाच विरोध करू, रोजच्या संबंधाचं काय करायचं. आणि हे चार टाळकी उळत हे काही पदासाठी भेदासाठी रोज नेत्याच्या दारात येत. हेही मायक्रो ओबीसीला गरीब ओबीसीला कळतंय महाराष्ट्रातल्या. आणि काय बाबा मला यावे ते यावे, आपल्या विरोधात गेल्याच माणसाला जवळच नाही करत आपण. भोज वेळ असू नाही तिकडे फीस वेळ असू, फक्त एवढंच आहे की ते म्हातारपणाला शहाणं झालं बा. किमान त्याला वाटलं असं कुठं राजकीय करिअर खराब करता म्हातारपणाला. पोरग हे नातू हे पंतू हे आमका आहे तामका आहे, मराठी बाजार उठून टाकते सगळ्यांना. मग काय करतो हिंडून खतखतवून हसतो तू, आखे जातं दिसत ते भोतेच्या हसताना. ते म्हणतो 52 गाळ्याच्या लचांड गाळ्यात गुतलं ना मर तिकडं आता तू जाणं ते जाणं. ते चतुर आहे त्याच्यात त्या बाबतीत. आणि त्याला कायदा कळतो, भुजबळला कायदा कळतो. त्याच्या डोक्यात हे नोंदी सापडल्यात, गॅजेट सरकारी दस्तऐवजे, त्याला कायदा कळतो, त्याला मंडळ कळतो, त्याला राज्यघटना कळती, त्याला राज्य मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत. आणि ही आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात काय अवघड आहे. इतकी जर निवडणुकीत फजिती होती, कशाला राजकीय करिअर खराब करायचंय, हे त्याच्या म्हातारपणाला ध्यानात आलं. बरं झालं. 29 आंदोलन बोलणार बी नाही. आंदोलन आंतरवाली की मुंबई? आंतरवाली. सरकारने डाव टाकला तर मुंबई. दोन्ही तयाऱ्या सुरू आहेत आमच्या. आम्ही तेवढे आहेत, पण आमचे ओपीसी बांधव जाणार आहेत बिचारे जाऊन तिथं. त्यामुळे त्यांचं झाल्यावर आम्ही जाऊ. काय झालं एवढं, आम्ही नाही अडचलत. बोंबलून द्या, काय बोंबलायचं ती. आपण कधीही आडवं पडलो नाही कोणाचं. ते झाल्यावर आम्ही जाऊ निवांत, आम्ही वर्षावर जाऊ. काय त्याला अडचण. आमचे फडणवीस साहेब येतं तिथं मुंबईत. मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, आमचे फडणवीस साहेब आहेत तिथं. मग आमचे काय वर्ष आमची नाही, तुमची आपली सगळ्याची वर्ष. आपण वर्षावर बसू. वर्षावरचं आंदोलन कधी? डाव टाकलं की वर्षाच असते, तिथंच असतं. आणि फडणवीस साहेब विरोध बी नाही करणार. कशामुळे विरोध करते, त्यांचं घर आहे म्हणून काय. म्हणजे आम्ही त्यांना मतं देऊन मोठं केलं. राज्य आमचं, मुंबई आमची, फडणवीस साहेब आमचे, आणि ते कसं काय त्यांच्या घरावर नाही म्हणते. खोलीत अडचण होईल तर मी वर बसून स्लॅपवर. काय अडचण आहे वर्षाच्या, वर्ष सगळ्याची. आणि ते निर्णायक आंदोलन फाईट हे आता त्यांनीच त्यांचं शोधायचं सरकारनं. आपण केलेल्या चुका दुरुस्त करणे. आमच्याकडून काय चुकलं ते सांगा.